श्री स्वामी समर्थ। येत्या 21 जुलै 2024ला गुरुपौर्णिमा आहे। त्यानिमित्त आपण सर्वांनी स्वामी सेवा सुरू केली आहे। पण गुरुचरित्राचं पारायण कधी करावं, कसं करावं ते आज आपण माहिती घेऊ। त्याची सर्वांना माहिती आहे, पण नवीन जे आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे। कधी करायचं तर 14 तारखेपासून आपल्या पारायणाची सुरुवात करायची। तुम्हाला 21 तारखेपर्यंत म्हणजे 14 ते तुम्हाला 20 तारखेपर्यंत तुमचे 7 दिवसामध्ये तुमचे 1 ते 53 अध्याय वाचून होतील। आणि 21 तारखेला म्हणजे रविवारी आपल्याला सांगता करायची, म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे स्वामींना। जे आपण करणार ते सांगता करणार ती करणार आहे। आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, म्हणजे रविवारी आपण पारायण सुरू करणार तर शनिवारी तुम्हाला काय करायचं, शनिवारी तुम्हाला 5 चपात्या करायच्या, छोटेसे चपात्या करायच्या, नैवेद्य म्हणजे 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला नैवेद्य करायचं। तुमच्या आसपास जर असेल गाई कुत्रे तर त्यांना नक्की द्या। जर नसेल तर तुम्ही त्यांच्या नावाचा नैवेद्य काढा, कारण गाई भेटत नाही शक्यतो आपल्याला, तर तिच्या नावाचा नैवेद्य जरी काढला आणि तुझ्या कावळ्यांनी खाल्ला कुत्र्यांनी खाल्ला तरी चालेल, पण 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला नैवेद्य नक्की काढा। आता नियम काय करायचे, आपल्याला नियम काय पाळायचे तर ब्रह्मचार्य कडकडीत पाळायचे। तुम्हाला लक्षात ठेवा, ब्रह्मचार्य पूर्णपणे पाळायचंय। सोबत तुम्हाला म्हणजे मी मांसाहार वर्ज्य, म्हणजे घरात तुम्ही अंडेही बनवायचं नाही। म्हणजे असं नाही की तुम्ही पारायण करताय आणि घरात तुमच्या अंडी बनतात ते मच्छी बनते, असं नाही। सर्वांनी हे पाळायचंय, म्हणजे घरात तुम्हाला काहीच अंडबिंड बनवायचं नाही। आपण स्वामी सारांना जेव्हा वाचतो तेव्हा आपण पाळतो, पण घरातले खातात तसं नाही। त्यांनाही तो नियम लागू होतो, त्यांनाही 8 दिवस तर काही करून द्यायचं नाही। हा नियम कडकडीत पाळायचा, कारण दत्तगुरूंना ह्या गोष्टी चालत नाही। त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला कडकडीत पाळायचे। सोबत तुम्हाला काय करायचं, झोपताना तुम्ही चटई घ्या, चादर घ्या, त्याच्यावर तुम्ही झोपा। वेगळा बिछाना तुमचा ठेवा, जो नेहमीचा रोज वापरतो तो घेऊ नका। आणि गादीवर बसायचं नाही, गादीवर झोपायचं नाही। हे नियम कडकडीत पाळा। गादीवर बसायचं नाही, गादीवर झोपायचं सुद्धा नाही तुम्हाला। हे 8 दिवस तुम्हाला नियम कडकडीत पाळायचा आहे। सोबत एकच बिछाना वापरायचा तुम्हाला 7 दिवस पूर्णपणे, हे तुम्ही नियम पाळायचा आहे। सोबत जर त्यांना खाली बसता येत नाही, त्यांना त्रास आहे कमरेचा पाठीचा, त्यांनी खुर्चीवर बसून जरी खुर्चीवर बसले आणि तुमचं आपली पोती जी आहे ते आपण एखाद्या टेबलवर जरी ठेवली तसं पारायण केलं तरी चालेल। किंवा तुम्हाला जर झोपता येत नसेल खाली तर तुम्ही गादीवर झोपू नका, फक्त पलंगावर एखादी चादर वगैरे चटई टाकून झोपलात तरी चालेल, तेही तुम्ही करा। हे नियम नक्की पाळा। सोबत तुम्हाला काय मांडणी करायची आहे। मांडणी म्हणजे काय, तुम्ही जिथे देवघर आहे तिथं तुम्ही चौरंग ठेवायचा किंवा पाट घ्यायचा, त्याच्यात छान लाल वस्त्र अंथरायचे, त्याच्या स्वामींचा फोटो किंवा दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती जरी असेल तुम्ही ती ठेवायची आहे। तिथे कलश ठेवायचं तुम्हाला, एक तांब्याचा लोटा घ्यायचा, त्यात तुम्ही 4 बाजूने हळदी कुंकाची रेषा काढायचा, स्वस्तिक काढायचं, त्यात तुम्ही हळदी कुंकू टाकायचे। सोबत तुम्ही सुपारी 1 रुपया टाकायचा आहे, 1 रुपया नसेल तर 1 रुपया टाकला तरी चालेल। सोबत तुम्ही 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवली तरी चालेल। आणि तुम्ही त्यात नारळ ठेवायचा, नारळ शेंडी वरती पाहिजे असं ठेवायचे। तुम्ही ते स्वामींच्या फोटोच्या उजव्या दिशेला ठेवायचे, म्हणजे तुम्ही जे बसताल तिथे जिथे मांडणी करताच्या उजव्या दिशेला स्वामींच्या उजव्या बाजूला पाहिजे ते। आणि तिथेच तुम्ही दिवा लावा, नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवा, फळ ठेवा, माझी इच्छा असेल ते ठेवा। खडीसाखर ठेवली तरी चालेल। सोबत छोटासा तांब्या, छोटासा लोटा पाणी भरून ठेवा, तर झाकण वगैरे ठेवा। आणि तिथेच तुमची पोती ठेवायची। पोती उघडी ठेवायची नाही, पोती बंद करून ठेवायची। फक्त तुम्ही वाचणार तेव्हाच ती उघडी जाणार, बाकी तुम्ही दिवसभर तिला बंद करून ठेवायची। आणि जे पाणी आहे ते तुम्ही रोज चेंज करा, म्हणजे जे पाणी आपण आज ठेवलंय ते उद्या सकाळी तुम्ही सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्या आणि नंतर परत नवीन भरून ठेवा। असं रोज चेंज करायचंय। आणि शक्यतो दिवा विझून देऊ नका, ह्याचं तुम्ही काळजी घ्या। दिवसभर तरी दिवा चालू राहू द्या, शक्यतो तेवढी काळजी पूर्णपणे घ्या। रोज तुम्ही स्वामीच्या फोटोची रोज पूजा करा, मूर्ती असेल फोटो असेल, रोज तिची व्यवस्थित त्यांची आपण रोज जशी पूजा करतो तशी त्याची रोज पूजा हार वगैरे सगळं व्यवस्थित करा। हे तुम्ही नेमकं करायचंय। आणि पोती वाचायचं टायमिंग तुम्ही एकच ठेवायचं, तर तुम्ही सकाळी 4ला बसणार असाल तर 4ला बसा, 9ला बसाल तर 9ला बसा। फक्त 12 ते 12:30 मध्ये तुम्हाला पोती वाचायची नाहीये, किंवा तुम्ही 1 ते 4 मध्ये सुद्धा वाचू शकता। एक नियम कोणताही तुम्ही ठेवा। आणि जेव्हा तुम्ही वाचताल ते एकच जागा ठेवा, आज इथे उद्या तिथे नाही। स्वामीच्या फोटो समोर जिथे मांडणी केली तुम्हाला तिथेच बसून वाचायचंय, त्यामुळे तिथेच बसून वाचा। आणि वाचायला आपल्याला 2-2.5 तास लागतात। जे जुने त्यांना 2-2.5 तासामध्ये होतं, पण जे नवीन सेवेकरी आहे त्यांना 3 ते 3.5 तास लागणार आहे। त्यामुळं बसताना व्यवस्थित तुम्ही घरातली काम वगैरे आवरून किंवा एक कालावधी असेल करा। सकाळचे म्हणजे सगळं आपण झोपलेले असतात, त्यामुळे तुम्ही तेव्हाच काळ ठेवला सकाळी 4ला तरी चालेल। सुचितभूत होऊन तुम्ही पूर्णपणे आंघोळ बिंघोळ करून बसायचे पूजेला। आणि शक्यतो तुम्ही संध्याकाळी 4च्या आतच वाचा, म्हणजे 1 ते 4 मध्येच वाचा, 4च्या पुढे वाचू नका। त्यामुळे 1 ते 4, आणि जे कामाला जाणार आहे त्यामुळे त्यांनी सकाळी जर वाचलं 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत त्यांचं होऊन पण जाईल, त्यामुळे त्यांनी तेव्हा वाचा। म्हणजे एक टाइम तुम्ही ठेवलं की तुमचं जॉबला जाणार पण ती थोडासा 7 दिवस तुम्हाला त्रास होईल, पण तो काढा, कारण ह्याच्यातून खूप म्हणजे समाधान भेटतं मी म्हणते। त्यामुळे ही सेवा सगळ्यात उत्तम आहे। ही सेवा तुम्ही करून बघा, एकदा अनुभव घ्या, खरंच तुम्हाला खूप छान वाटेल। त्यामुळे ही नक्की तुम्ही करा, तुम्हाला खूप छान वाटेल। आणि
सोबत तुम्ही काय करायचंय, तुम्ही काय खाऊ शकता, तर तुम्ही धान्य एकच खायचे. म्हणजे तुम्ही चपाती खाणार असेल गव्हाची तर 7 दिवस गव्हाची चपाती खायची, बाजरीची भाकर तर बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर तर ज्वारीची भाकर, हे कोणतं एकच टाइम म्हणजे 2 टाइम तेच खायचं. तुम्हाला फ्रूट खाऊ शकता, फळं खाऊ शकता, पण बाहेरचं विकत आणून काही खायचं नाहीये तुम्हाला. ऍसिडिटी होईल अशा गोष्टी खायच्या नाही, कारण वाचताना बसलो आपण तर 2-2.5 तास कंटिन्यू बसलो की मग तो त्रास होतो, ऍसिडिटी येते, त्यामुळे ढेकर येतात. त्यामुळे शक्य असेल तर अशा गोष्टी खायच्या नाही. तुम्ही भाज्या पण कोण कडधान्य खायचे नाही, तुम्ही डाळी खायच्या नाही, भात बिलकुल खायचा नाही 7 दिवस, हे लक्षात ठेवा. तुम्ही बटाट्याची भाजी खाऊ शकता, तुम्ही हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, फक्त लाल मिरची, त्यात धने वगैरे गरम मसाला असेल ते खाऊ नका. लाल मिरची नुसती पावडर असेल ती खाऊ शकता, हळद खाऊ शकता, जिरे खाऊ शकता, ते चालेल तुम्हाला. तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता, तुम्ही कारलं खाऊ शकता, तुम्ही लाल भोपळा खाऊ शकता, तुम्ही पालक खाऊ शकता, म्हणजे तुम्ही ह्या भाज्या खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. दूध दही तेही घरात बनवलं असते, दूध दही घरातलं तेही खाऊ शकता, त्यानेही काही अडचण येणार नाही, ते खाऊ शकता तुम्ही. कांदा लसूण बिलकुल खायचा नाही, कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य आहे. कोणाच्या हातचं बाहेरचं कोणी काय दिले शेजारी पाहिजे त्यांच्या हातचं काही खायचं नाही. जे तुम्ही घरात जी तुमची बायको आई बहीण जे बनवत तेच खायचंय, बाहेरचं कोणाच्या हातचं खायचं नाही. पारायण करताना तुम्ही काळे कपडे घालू नका, आणि शक्य असेल तर साडी घातली तर खूप छान, पण तुम्ही ड्रेस घातला तरी चालेल. आणि डोक्यावर ओढणी नक्की घ्या, पण तुम्ही हे लक्षात ठेवा, पदर घ्या डोक्यावरती पारायण करताना. आणि पुरुषी जर पारायण करत असेल तर त्यांनी चामड्याची कोणतीही वस्तू म्हणजे पट्टा वगैरे लावू नये. त्यांनी आपलं साधे सिंपल कपड्यांमध्ये पारायण केलं तरी खूप छान आहे. गरोदर बायका असेल तर त्यांनी 7 महिन्यापर्यंतच पारायण करा, 7व्या महिन्यानंतर नाही करावं, कारण की बसायला त्रास होतो. कारण की कंटिन्युअसली एकसारखं बसलं की त्यांना त्रास होतो. त्यामुळे त्यांनी शक्यतो नाही केलं तर बेटर राहील, कारण कंटिन्यू बसलं म्हणजे आपलं असंच बसायला त्रास होतो गरोदर असलं, त्यामुळे तसं बसताना तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे शक्यतो त्यांनी नाही करावं. त्यांनी ऐकलं युट्यूबवर वगैरे तरी खूप छान राहील, त्यांना त्रास होऊ नये म्हणून. आणि सोबत तुम्ही काय करायचे, शक्यतो 4-7 दिवसामध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करायचा, कूल राहायचं, कोणावर चिडायचं नाहीये, शांततेने तुम्ही तुमची पूजा करायची. तुम्ही तिथं पारायण करता, तिथे दुसऱ्याशी निंदा करताय, ते चुकीचं आहे, ते करू नका. त्यामुळे तसं काही करू नका. दत्त महाराज परीक्षा घेतात, त्या काळात थोड्याशा अडचणी येतात, संकट येतील, पण शांत राहून त्यांना परिस्थितीला तोंड द्यायचंय. आणि तुमचे कोणतंही काम बिघडणार नाही याची काळजी दत्त महाराज घेणार आहे. त्यामुळे रिलॅक्स होऊन सगळं त्यांच्यावर सोडायचंय, फक्त तुम्ही तुमची सेवा करायची, मनाभावे सेवा करा. काही अडचणी काही प्रॉब्लेम्स येणार नाही. हे कोणी करू शकतं, स्त्रिया करू शकतात, पुरुष करू शकतो, मुली करू शकतात, कोणी करू शकतं. तुम्हाला पाहिजे तुम्ही दिंडोरी पंडितचं गुरुचरित्र आणा, त्यात काही अडचण नाही. ते मुली करू शकतात, मुलंही करू शकतात, सगळे करू शकतात. इंग्लिशमध्ये भेटतं, मराठीत भेटतं, त्यामुळे ते आणा, तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि आत्ताच आणा म्हणजे तुम्हाला तेव्हा घाई होणार नाही. आणि दुसऱ्याचं नका आणू, स्वतःचं शक्यतो विकत घ्या, खूप छान राहील. त्यामुळे एकदा हे पारायण करून बघा, काही अडचणी काही येणार नाही. तुम्हाला 21 तारखेला त्याची सांगता करायची, नैवेद्य वगैरे दाखवायचं, तुम्हाला स्वामींना दाखवायचं आहे, पारायणाला पोथी आपली तिला नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य तुम्हाला काय करायचं, नैवेद्य तुम्हाला भाजी चपाती जसं जमेल, कोणी पोळ्याही करतं, ज्याची जशी इच्छा पोळ्याही करू शकता. तुम्ही पोळ्या करते पूर्णाच्या पोळ्या करू शकता, किंवा मग तुम्ही डाळ भात भाजी चपाती. घेवड्याची भाजी कंपल्सरी आहे, त्यामुळे घेवड्याची भाजी तुम्हाला कंपल्सरी करायची, ती पाहिजे नसते तुम्हाला, ती कंपल्सरी करा. बाकी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही नैवेद्य करा. एक स्वामींना करायचा असतो, म्हणजे जिथे आपण फोटो मांडलाय त्याच्यासाठी एक नैवेद्य, एक पोथीला तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, एक नैवेद्य तुम्ही तुमच्या देवघरात देवाला दाखवायचा आहे, असं तुम्ही तिथे सांगता करायची आहे. हा शक्य असेल तुम्ही एखाद्या जोडप्याला जेव घालू शकत असाल तर त्याला जेव घाला. असेल कोणी येणार तर ठीक, नसेल कोणी येणार तरी चालेल. मग तुम्ही, आणि आज जर कोणी व्यक्ती तुम्ही जेवायला घालता तर त्या बाईची ओटी भरा. एखादं जोडपं तुम्ही जेवायला घातले तर बाईची ओटी भरा. त्या पुरुषाला तुम्ही टावेल टोपी द्या, नाही तर तुमच्या जसं जमेल तशी दक्षिणा दोघांनाही द्या, दक्षिणाही द्या दोघांना. म्हणजे सोपं करा. नाही कोणी भेटलं तुम्हाला, समजा नाही भेटलं कोणी, तर तुम्ही सहज फक्त देवाला नैवेद्य दाखवा. आणि तो नैवेद्य आहे तो तुम्हीच ग्रहण करा थोड्या वेळाने, म्हणजे 10-15 मिनिटं ठेवा आणि नंतर तो नैवेद्य तुम्ही सर्वांनी ग्रहण करा. असं नाही की तो नैवेद्य ठेवला नंतर फेकून दिला, असं करू नका. तो नैवेद्य तुम्हीच ग्रहण करायचं 10-15 मिनिटांनी. त्यामुळे तुम्ही अशा तरी सांगता करा. आणि काही चिंता करायची गरज नाही, खूप छान त्या पारायण होईल, समाधान वाटेल तुम्हाला. त्यामुळे पारायण नक्की करा. गुरुपौर्णिमेनिमित्त आपली सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल. म्हणजे काही लोक तर प्रत्येक महिन्याला पारायण करतात 7 दिवसाचं, त्यामुळे त्यांना खूप छान अनुभव आले. त्यांच्या घरात कधीच कसली कमी पडत नाही, ना लक्ष्मीची ना कसली, अखंड लक्ष्मी नांदते, घरात सुशांती नांदते. त्यामुळे तुम्ही पारायण करून बघा, तुम्हाला स्वतःला छान अनुभव, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे आम्ही सांगितलं म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः अनुभव घ्या, तुम्हाला नक्की याची जाणीव होईल. दत्त महाराज आपल्या कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरात त्यांचं वास्तव्य असतं. कोणत्या म्हणजे साध्या मुंगीच्या रूपात म्हणा, कधी कोण पक्षी येतं त्यांना खायला घाला,
पोपट येईल, चिमणी येईल, कावळा येईल, त्यांना तुम्ही खायला घालत जा. कोणत्याही रूपात ते तुमच्या दारात येतात, तुमच्या घरात येतात. तुम्ही त्यांना जे आज 7 दिवसामध्ये 8 दिवसाची जे आपण पारायण करणार त्या दिवसामध्ये तुमच्याकडे कोणी आलं तर त्याला पाणी वगैरे काही द्या, म्हणजे त्याचा पाहुणचार करा. पक्षी जरी आले तर त्याला खायला टाका, असं उकलून लावा. कारण भगवंत कोणत्या रूपात येईल आपल्याला कळत नाही, त्यामुळे ते कोणी आपल्या जरी आलं त्याची मनोभावे त्याची सेवा करा. हे समजा की दत्तगुरूच आपल्याला आलेत, आपण त्यांची सेवा फक्त मनाभावी करायची. हे तुम्ही व्यवस्थितरित्या करा, म्हणजे कोणाला हाडतूड करू नका. नाहीतर तुम्ही इथे पारायण करताय आणि तर हाडतूड करताय, तसं काही करू नका त्यासाठी. आणि सोबत तुम्ही जेव्हा तुम्ही वाचताय पारायण, तर संध्याकाळी रोज संध्याकाळी झोपताना तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचायचे 7 दिवस. का? कारण की दिवसभरामध्ये आपण भरपूर चुका करतो न कळत. त्यामुळे त्या चुकांचा निवारण क्षमा मागण्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्रनाम रात्री झोपताना नक्की वाचायचे. एकदा वाचायचं. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावा, ऐका, पण ते शांततेमध्ये तिथे बसून ऐकायचे. खूप स्वामींसोबत बसूनच तुम्हाला ते करायचे. आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती घ्यायची. जसे तुमचं पारायण झालं तेव्हाही तुम्हाला दत्तगुरूंची आरती घ्यायची, त्यामध्ये असते आरती. त्यामुळे त्या आरती पोथीमध्ये आरती, तीच आरती तुम्हाला घ्यायची. आणि संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पाची स्वामींची किंवा दत्तगुरूची आरती घ्यायची. हे नियम तुम्ही नक्की करा. हा नियम तुम्ही नक्की पाळा. नक्की तुम्हाला चांगले अनुभव येतील, स्वतःला येतील आणि खूप छान राहील. ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.